सर्वांना नमस्कार. तर आज होता संडे. तर संडेला काहीतरी स्पेशल बनवावं लागतं मुलांसाठी. तसं तर संडेला आम्ही काहीतरी नॉनव्हेज बनवतो. पण आज नेमकं शुभ्राच्या पप्पांना सुट्टी तर होती, पण सकाळीच त्यांना काहीतरी बाहेरचं काम आलेलं होतं. तर मग ते सकाळीच तिकडे गेलेले होते. मग नॉनव्हेज पण आणता आले नाही आम्हाला. मग त्यामुळे आज छोल्यांची भाजी बनवली मी. तर रात्रीच मी छोले भिजत टाकलेले होते आणि त्यासाठी मी हे सर्व साहित्य घेतलेलं आहे. तर इथे मी थोडा कांदा, टोमॅटो आणि छोटासा बटाटा पण घेतलेला आहे, आलं, लसूण आणि कोथिंबीर. तर हे सर्व छान बारीक करून घ्यायचं आहे. बटाट्याने ना भाजी अशी घट्ट होते आणि टेस्ट पण छान लागते. हे बघा, असा आपला मसाला झालेला आहे. तर 4 शिट्ट्या दिलेल्या आहेत मी आणि छान छोले शिजलेले पण आहेत आपले. तर यातून मी थोडेसे छोले काढून घेते आहे, कारण विवानला आणि शुभ्राला दोघांना पण ते चना कोलीवाडा जे म्हणतात, तर ते त्यांना खूप आवडतं. तर मग ते आज ते चण्याचं थोडंसं त्यांना बनवून देणार आहे मी खाण्यासाठी. तर त्यासाठी ते काढून ठेवले. तर इथे भाजीची तयारी पण पूर्ण झालेली आहे, म्हणजे झालीच आहे ऑलमोस्ट आपली भाजी. तर घरगुती जे मसाले आहेत माझे ते मी त्यामध्ये टाकले आहेत आणि छोले शिजवतानाच त्यामध्ये थोडेसे कच्चे मसाले पण टाकलेले होते मी. त्याच्याने टेस्ट आहे ना छान येते. तर इथे आपली ही अशी भाजी पण झालेली आहे आणि पोळ्या पण झालेल्या आहेत. तर आज मी पटपट सर्व कामं आवरून घेते आहे, कारण मला आज किचन धुवून काढायचं आहे. कारण मुलांना आज सुट्टी आहे, तर त्यांना पण मजा येते किचन धुण्यासाठी. मग त्यांना पटकन जेवण वगैरे दिलं की दिवसभर आपला काम करण्यासाठी मोकळं आपण. तर ही अशी आपली छोल्यांची भाजी तयार झालेली आहे. तर मुलांना तर खूप आवडली भाजी. तर तुम्ही कशी करतात छोल्यांची भाजी मला नक्की कमेंटमध्ये कळवाल. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.